तर माहितीबद्दल दरम्यान भोंदूबाबा खरातच्या कॅप्टन पदवीवरती अनेक प्रश्नचिन्ह आता निर्माण होतात। खरात 10वी नापास असल्याचाच दावा नागरिकांनी केलाय। त्यामुळे आता एक एक जसं जसं हे प्रकरण पुढे जातंय अनेक नवनवीन धागेदोरे आता या प्रकरणाशी मिळते जुळते असल्याचं पाहायला मिळतंय। 10वी नापास आहे। आता माझा एक मोठा प्रश्न आहे की 10वी नापास व्यक्ती कॅप्टन कशी होती नेहमी मधले, हा एक मोठा प्रश्न आहे। हा कॅप्टन झाला कसा? थोडस मला प्रेक्षकांना पण हा विषय घ्यायचा आहे का हा विषय जरा 4 दिवसापूर्वी हा प्रश्न चाललाय का हा भोंदूबाबा कॅप्टन झाला कसा, याच्याबद्दल सगळे लोक चर्चा करतात। आणि पण माझ्या माहितीप्रमाणे माहिती आहे का हा 10वी नापास आहे। दरम्यान भोंदूबाबा अशोक खरात विरोधामध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडिता गर्भवती असताना खरातनं लैंगिक शोषण केल्याची तक्रार आहे। पीडितेसह तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची सुद्धा धमकी खरातनं दिली। गरोदरपणामध्ये पूजा विधीच्या नावानं खरातनं तिच्यावरती अत्याचार केल्याचाही आरोप करण्यात आला।